चला सामन्याला सुरुवात झालेली आहे. मॅच स्टार्ट झालेली आहे. आजच्या दिवसातील ही पहिली मॅच इथे आपण पाहतोय. धावगादेव भोयदापाडा आणि साई 11 डोंगरीवाडा. धावगादेव भोयदापाडा संघाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताला गेलाय. पहिल्या षटक हाताळण्यासाठी विकास माली एक नौखा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. हे पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आणि पहिला चेंडू त्याने ते निर्धाव हाताळलाय. आणखीन एक निर्धाव चेंडू ची हाताळणी ते केली गेले. बॅक टू बॅक दुसरा चेंडू हा निर्धाव हाताला विकास माली आणि दोन फलंदाज आपण पाहतोय. संदीप अंधेर आणि नितीन दलवी. स्ट्राईक वरती सध्या तरी आपण संदीप याला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती नितीन. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आपण पाहतोय आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी विकास माळी याने खूप चांगली सुरुवात केलेली आहे. दोन चेंडू निर्धावच्या सुरुवात हाताळलेत. आपल्याच बघा बॅटचा ब्लेड ओपन केलं होतं. चेंडू जातोय गली क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. या एका धावेने धाव फलकाला सुरुवात झालेली आहे. कैलास तांबडी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानंतर किरण भुजड यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांना नक्कीच वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपल्याच बघा स्ट्राईक रोटेट झाली होती आणि नितीन हा स्ट्राईक वरती आला. बॅटचा एज लागल्यानंतर विकेटच्या मागे खूप चांगला झेल पकडलाय फलंदाज बाद. थँक्यू. यानंतर जे संघ येणार आहेत त्यांना विनंती आहे की आपण वेळेच्या अगोदर आपली उपस्थिती इथे नोंदवायची आहे. कारण मला वाटतं ट्रॅफिक देखील आहे. तर आपण जरा घरातून लवकर निघा. नंतर कुठल्या प्रकारे इथं कारण ऐकली जाणार नाही लक्षात घ्या. तर आपण घरातून जरा लवकर निघा आणि या वेळेवरती इथे आपली उपस्थिती नोंदवा. ही जे संघ जर मॅच बघत असतील त्यांच्यासाठी सूचना आहे. कारण आज जास्त ट्रॅफिक आहे. तर आपण घरातून जरा लवकर निघा. कारण या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज आपल्याला फायनल मॅच देखील कंप्लीट करायची आहे. विकास आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन कोटेबाचा चेंडू होता. शटअप बॉल करण्याचा प्रयत्न. कनेक्शन जर बघितलं तर चांगलं झालं नव्हतं. फक्त एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय. तो म्हणजे 3 या धावसंख्येवरती षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाचा आपण हा मॅच पाहतोय. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर गावदेवी देवदल आणि शिवसाई पलशाचा पाडा, साई श्रद्धा साकपाडा आणि संदीप स्मृती पेंढरीपाडा या संघाने आपली उपस्थिती देखील लवकरात लवकर लावायची आहे. त्यानंतर हिराई स्पोर्ट्स ससूपाडा, गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीगरपाडा, वाघोबा स्पोर्ट्स गिद्राईपाडा आणि साईकता फादरवाडी हे आज 12 संघ इन ऍक्शन मध्ये आपण इथे पाहणार आहोत. तर हा दुसरा सामना धावकादेव भोयदापाडा आणि साई 11 डोंगरीवाडा. विकास माळी याने खूप चांगली बॉलिंग केलेली आहे पहिल्या षटकामध्ये. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विनय येतोय. विनय पाणेरा.
बरंच बघा चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक येतो तिकडे, दोन शतरक्षक आले होते, दोन शतरक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडतोय आणि दोन धावा पहिल्या चेंडूवरती बोलून पूर्ण केले जाते. धावफलक 2 ने 5 या धावसंख्येवरती 5 रन्स 5 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना कुठेतरी कमी धावसंख्या ही धावफलकावरती लागलेली आहे. बस बघा खूप चांगला चेंडू त्या हाताला गेलाय. गोलंदाज विनय पाणेराकडनं, एक नौका गोलंदाज आहे. खूप चांगली कामगिरी करतोय विनय. मिड ऑफ मध्ये चेंडू खेळून काढलाय. संजय आहे तिकडे, संजय ठाकरे एका स्टायलिश खेळाडू आपण पाहतोय. खूप चांगले क्षेत्ररक्षण झालंय, फक्त एक सिंगल धाव मिळाली. या सिंगल धावेने धावफलक 6 या धावसंख्येवरती. 3 ओव्हरचा पण हा मॅच पाहतोय आणि 3 ओव्हर मध्ये 30+ किंवा 40+ धावा या धावफलकावरती लावाव्या लागतील. मात्र सध्या तरी 6 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. प्रयत्न तर केले जातात मोठे फटके मारण्याचा, मात्र बॅट अँड बॉल संपर्क होताना दिसत नाहीये. आणखीन एक चेंडू निर्धावाच्या सुरुवात हाताला गोलंदाज विनय याने. बघा आज विनय याला संधी दिलाय आणि या विनय नक्कीच त्या संधीचं सोनं करतोय. कमी वयामध्ये नक्कीच त्याला बॉलिंग करण्याची संधी मिळालाय. नाही बघा खूप चांगल्या प्रकारे तो चेंडूची हाताळणी देखील करतोय. बघा वेग थोडासा कमी आहे, मात्र लाईन लेंथ ही खूप चांगली पाहायला मिळते. गोलंदाज विनय याची, विनय पाणेरा. बघा महेंद्र पाणेरा यांचे सुपुत्र आहेत विनय पाणेरा. आणि बघा खूप चांगली बॉलिंग आणि शेवटच्या बॉलवरती विकेट देखील मिळवलाय. षटकाची समाप्ती, 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती फक्त आणि फक्त 6 धावा. सारी पब्लिक फिरते माग, आता रुबाब डेरिंग बाज, आगे रुबाब डेरिंग बाज. आदे संदेश दादाची जोडी, तशी जोडीला फिरतात वाघ. 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 आविष्कार एलाय नवीन बॅटर. पहिला चेंडू लॉग ऑफ मध्ये खेळून काढला गेलाय. संजय ठाकरे आहे तिकडे, खूप चांगले क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा संजय गण एक सिंगल धाव हे धावफलकावरती. धावफलक 7 या धावसंख्येवरती. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रुपेश सोमन. फुलटॉस चेंडू ऑन साईडला घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, 1 बॉम्ब चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 1 धाव आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. या 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिलेली आहे साई 11 डोंगरीपाडा या संघाची. साईडला हा चेंडू खेळून काढाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे विजय. बघा फेकी थोडीशी उशिराने झाले, मात्र 2 धावा या बोलून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने इथे पुढे सरसावला जाते तो म्हणजे 11 या धावसंख्येवरती. धावसंख्या आता डबल फिगर मध्ये येताना दिसते, दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना दिसते, म्हणजे 11. गडीबाज झाले 2, 11 धावा या धावफलकावरती लागल्यात. या षटकातील चेंडू टाकून झालेत 3.
परत बघा बॅटचा एज लागला होता, धावची जी संधी देखील ती निर्माण झाली होती, मात्र कुठल्या प्रकारे धोका इथे घेतला जात नाहीये. एक्स्ट्रा धावा जाण्याची नक्कीच शक्यता होती, स्वतःला रोखलाय महेंद्र याने आणि एक धाव नक्कीच खर्च केली गेली. धावफलक 12 या धावसंख्येवरती. बघा डायरेक्ट हिट जर झाला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता, मात्र महेंद्र याने ते केलेलं नाहीये, फक्त एक सिंगल धावा आलेली आहे. उलटा चेंडू सरळ बॅटना फटका केलाय पुन्हा एकदा संजय ठाकरे, यावेळेस मिसफील्ड झाले संजय कडनं. बघा मिसफील्ड, उलट संजयच्या डोल्यावरून गॉगल खाली निसटलाय, तेच कारण त्याला चेंडू दिसलेला नाहीये आणि चौकार येतोय. बघा जो गॉगल आपण बघितलाय संजयने घातला, तो थोडासा स्टायलिश गॉगल आपल्याला पाहायला मिळतोय. जो क्रिकेटमध्ये नक्कीच जो गॉगल वापरला जातो तो जर असता तर नक्कीच डोल्यावरती कायम राहिला असता. हा गॉगल थोडासा लूज होता आणि तेच कारण त्याच्या चेहऱ्यावरून तो निसटला आणि चेंडू त्याच्या हातामधून देखील निसटला. तर 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 17 धावा आणि 18 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. 18 चेंडू आणि विजयासाठी 18 धावा ह्या पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे साई 11 डोंगरीवाडा या टीमला. गावदेवी स्पोर्ट्स देवदल आणि शिवसाई पलशाचा पाडा या दोन्ही संघांना देखील विनंती असेल की आपण आपली उपस्थिती लवकरात लवकर नोंदवायची आहे. साई श्रद्धा सागपाडा आणि संदीप स्मृती पेंढरीपाडा या दोन्ही संघांना देखील विनंती असेल की आपण आपली उपस्थिती लवकरात लवकर नोंदवायची आहे.
18 बनवायचे 18. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली गेली. भालचंद्र बाधून माघारी परतलाय आणि संजय ठाकरे न्यू बॅटर इन झालाय. स्ट्राईक वरती असेल. आपण पाहतोय फक्त हलक्या हाताने हा चेंडू इथे खेळून काढलाय. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. या सिंगल धावेनिशी धाव फलक 1 या धावसंख्येवरती. चांगला चेंडू इथे हाताला गेला. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर एक सिंगल धाव, त्यानंतर डॉट चेंडू. 18 धावांचा एक माफक आव्हान इथे ठेवलं गेलंय. लो स्कोरिंग मॅच पाहतोय. तर लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच रोमांचित होत असतात. कुठेबाजा चेंडू मारायचा होता स्क्वेअर लेग मध्ये, चेंडू गेला मिड विकेट मध्ये. फक्त एक सिंगल धाव येते. या सिंगल धावेने धावफलक 2 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झाले ते 4 धावा लागल्या 2. अजूनही 16 धावींची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 14 चेंडू आणि विजयासाठी 16 धावींची गरज. बॅटचा एज घेतलाय आणि चेंडू जातोय पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झाली. बघा सिंगल वरतीच भर देण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. 3 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. आणखी 15 धावींची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये योगेश परेड यांनी खूप चांगली बॉलिंग केलेली आहे. खूप चांगला परफॉर्मन्स देतोय. शेवटच्या बॉलवरती बघा लीग बायच्या स्वरूपात एक धाव आलेली आहे. अशा प्रकारे पहिलं षटक हे समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 4. अठरा धावांचं माफकचं आव्हान आहे. 4 धावा या धावफलकावरती लागल्या. तिकडनं आणखी 12 चेंडू आणि 14 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि 14 धावा. चला जास्त टीम मीटिंग करू नका. अगोदरच आपल्याला भरपूर उशीर झाला, लक्षात घ्या. 12 चेंडू आणि 14 धावींची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी केतन येतोय. केतन समोसा हा गोलंदाज.
पहिला चेंडू केतन याचा इथे निर्धाव आलाय. आणि याच प्रकारे जर चेंडू जर आले ना तर या 18 धावा करणं देखील कठीण होऊ शकतं. ते म्हणजे साई 11 डोंगरीपाडा या टीमला 4च धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. आणखीन 14 धाव्यांची गरज आहे. पंच काहीतरी चर्चा करतायत तिकडे. पंच पॉवर प्ले संपलाय ना. थँक्यू. षटकार ठोकलाय. धाव फलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 10 या धावसंख्येवरती. अजूनही 10 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे. चला आई चंडिका स्पोर्ट्स जुचंद्र टीम आपला संघनायक पाठवून द्यायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. आपण कमबॅक केलाय गोलंदाज केतन याने. केतन समोसा हा गोलंदाज आपण पाहतोय. षटकार ठोकल्यानंतर प्रत्युत्तर दिलंय फलंदाज महेंद्र पाणेरा. या षटकातील चेंडू टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 9 चेंडू आणि या विजयासाठी 8 धावींची गरज आहे. बघा मिसफील्ड झालाय आणि शतरक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय. खराब फिल्डिंग. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय चौकार. 4 धावा. बघा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. मात्र तिकडे चेंडू थांबलाय. 2 डिक्लेअर असतील. डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा असतील तिकडे. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहे. धाव फलक 2 ने पुढे सरसावलेला आहे. तो म्हणजे 16 या धावसंख्येवरती. इकडे आणखी 2 धावींची गरज आहे. आणि बघा चांगला फटका त्या केला गेलाय. षटकार ठोकून हा सामना फिनिश केलाय महेंद्र याने. तर हार्ड लक धावका देव मोहिदापाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच साई 11 डोंगरीपाडा टीम.